चालकाने रिक्षात लावला होता लाडक्या भाचीचा फोटो. पाहताच प्रवाशाला बसला धक्का आणि प्रकरण थेट पोलिसात गेलं. काय आहे नेमकं प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एक विचित्र घटना समोर आली आहे जी ऐकून प्रत्येकजण हैराण झाला आहे. एका चालकाने आपल्या रिक्षात आपल्या लाडक्या भाचीचा फोटो लावला होता, पण ज्यावेळी एक प्रवासी त्या रिक्षात बसला त्यावेळी तो पाहून त्याला धक्का बसला. फोटोवरून चालक आणि प्रवाशात वाद झाला आणि प्रकरण थेट पोलिसात गेलं. प्रवाशाने कामावर जाण्यासाठी एक ऑटो रिक्षा बुक केली होती. रिक्षा चालक वेळेवर प्रवाशाने दिलेल्या ठिकाणावर पोहोचला. प्रवासी रिक्षात बसला, पण ज्यावेळी रिक्षात असलेल्या लहान मुलीच्या फोटोवर प्रवाशाची नजर पडली त्यावेळी त्याला धक्का बसला. प्रवाशाने लहान मुलीचा फोटो पाहून रिक्षा चालकाला ही मुलगी कोण आहे असा प्रश्न विचारला. यावर रिक्षा चालकाने ही आपली लाडकी भाची असल्याचं प्रवाशाला सांगितलं, पण प्रवाशाने तू खोटं बोलत असून ही माझी मुलगी असल्याचं सांगितलं. यावरून चालक आणि प्रवाशात जोरदार वाद झाला. अखेर हे प्रकरण पोलिसात गेलं. झारखंडमधल्या जमशेदपूरमधील ही घटना आहे. वास्तविक 3.5 वर्षापूर्वी अविनाश प्रसाद यांची पत्नी संगीता प्रसाद हिने एका नर्सिंग होममध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला. यात एक मुलगा आणि एक मुलगी होती, पण नर्सिंग होममधल्या डॉक्टरने मुलीचा मृत्यू झाल्याचं अविनाश आणि संगीता यांना सांगितलं. जन्मताच मुलीची तब्येत बिघडली आणि तिचा मृत्यू झाला असं नर्सिंग होमकडून सांगण्यात आलं. यावर विश्वास ठेवत अविनाश आणि संगीता नवजात मुलाला घेऊन घरी गेले, पण ज्यावेळी अविनाश रिक्षातील मुलीचा फोटो पाहिला त्यावेळी ही आपलीच मुलगी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अविनाश प्रसाद यांनी नर्सिंग होमवर मुलीची विक्री केल्याचा आरोप केलाय. अविनाश प्रसाद यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार 2020 मध्ये पत्नी संगीता यांनी सिद्धगोडा इथे असलेल्या नर्सिंग होममध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला, पण नर्सिंग होममधल्या डॉक्टरनी जन्म झाल्यानंतर मुलीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. प्रसाद यांनी मुलीचा मृतदेह देण्याची विनंती केली, पण नर्सिंग होमने त्यांना मुलीचा मृतदेह देण्यास नकार दिला. थातूरमातूर कारण देत नर्सिंग होममधल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी प्रसाद यांना मुलाला घेऊन जाण्यास सांगितलं. नर्सिंग होममधल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलीची विक्री केल्याचा आरोप आता प्रसाद यांनी केला आहे. आमची मुलगी आम्हाला परत हवी आहे अशी मागणी प्रसाद दाम्पत्याने केली आहे.